नमस्कार. मी पंडित मानसी. खेळ ग्रहांचा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपण पंचमस्थानाचा अभ्यास करत असताना पाहिले की पंचमस्थान हे प्रेम आणि संततीचा कारक स्थान आहे. पण आज आपण पंचमस्थान हे प्रेम संतती बरोबर विद्या आणि बुद्धीचं स्थान म्हणून मानलं जातं हेही जाणून घेणार आहोत. नवग्रहामध्ये संतती व विद्या या दोन्हीचा कारक गुरु मानला जातो व बुद्धीचा कारक ग्रह बुध याला मानलं जातं. म्हणून कुंडलीमध्ये बुधाची स्थिती जास्त लक्षात घेतली पाहिजे. परंतु खऱ्या अर्थाने पंचमस्थानाचा कारक ग्रह गुरुच आहे हेही लक्षात ठेवा. कारण गुरु हा ज्ञान आणि पांडित्याचा कारक ग्रह आहे आणि तो पंचमस्थानाचाही कारक ग्रह आहे. बुद्धिकारक बुध हा वायू किंवा पृथ्वी राशीत असेल तर बुद्धी उत्तम असते. म्हणजे बुध वृषभ, मिथुन, कन्या, मकर, कुंभ राशीचा असेल तर अतिशय चांगली फलं देऊन जातो. बुद्धी म्हणजे आपल्याला शिक्षणामध्ये खूपच चांगली उपयोगी पडते. कधी कधी आपण म्हणतो की आपले निर्णय चुकतात, बुद्धीचा गैरवापर केला जातो. म्हणून ह्या बुधाचा आणि बुधाशी असणाऱ्या योगांचा विचार केला जातो. गुरु, बुध व शनी हे ग्रह जर बलवान राशीला म्हणजे गुरु सिंह, धनु, कर्क राशीमध्ये, शनी तुला, मकर, कुंभ राशीमध्ये आणि हर्षल मीन, कुंभ राशीमध्ये, नेपच्यून मिथुन, सिंह, कर्क, धनु राशीमध्ये असावा तर बुद्धीचे चांगले योग बघायला मिळतात. पण बुध हा ग्रह जर सिंह राशीमध्ये किंवा कन्या व मिथुन राशीमध्ये रवी बरोबर असेल किंवा मिथुन कन्या राशीमध्ये राहू बरोबर असेल तर बुद्धी अतिशय कुशाग्र असते व स्मरणशक्ती चांगली आणि आकलन शक्तीही चांगली असते. कोणत्याही विषयामध्ये हे लोक अतिशय तज्ञ होऊ शकतात. आपण म्हणतो की राहू पापग्रह आहे, मग राहू बरोबर बुध हा चांगली फलं का देतो? कारण राहू हा या ग्रहाला कन्या आणि मिथुन या बुधाच्या दोन राशी आहेत त्या चांगल्या मानल्या जातात. राहू आणि बुध ही जर युती मिथुन किंवा कन्या राशीमध्ये असेल तर खूप उच्च प्रतीची ठरते. तिथे राहूचा दोष मानला जात नाही, पण थोडाफार इथे निर्णय क्षमता कमी असण्याचा किंवा निर्णय चुकण्याची पण शक्यता असते. रवी ज्या वेळेला रवी बुध युती सिंह राशीमध्ये असेल, मिथुन राशीमध्ये असेल किंवा कन्या राशीमध्ये, मिथुन आणि कन्या ह्या बुधाच्या राशी आहेत आणि सिंह ही रवीची राशी आहे, यामध्ये जर युती असेल किंवा ती अंशात्मक असेल आणि शुभ दृष्टी युक्त असेल तर याला बुधादित्य राजयोग म्हणतात. आदित्य म्हणजे सूर्य, बुधादित्य म्हणजे बुध आणि रवीचा संगम होऊन बनलेला एक वेगळा राजयोग. आणि हे जर केंद्रामध्ये किंवा केंद्र त्रिकोणामध्ये त्यामध्ये त्याचबरोबर लाभस्थानामध्ये किंवा सुखस्थानामध्ये ही जर युती असेल आणि पंचमस्थानामध्ये असेल तर अतिशय उत्तम फलं देऊन जाते. पंचमेश म्हणजे पंचमस्थानाचा स्वामी. जर रवी, बुध, गुरु, शुक्र हे जर ग्रह असतील पंचमस्थानाचा स्वामी आणि ते जर ग्रह स्वग्रही किंवा मित्रग्रही असतील व 3, 4, 5, 9, 12 या स्थानी किंवा पंचमेशा बरोबर म्हणजे पंचमेश म्हणजे पंचमस्थानाचा स्वामी त्याच्याबरोबर असतील तर बुध, मंगळ, गुरु, शुक्र, हर्षल यांचे शुभयोग जरी असतील तर असे लोक बुद्धिमान असतात. पंचमस्थानाचा स्वामी शनी असेल आणि तो मंगळाच्या म्हणजे 10, 11, 1, 8 राशीला असेल व तो पापस्थानामध्ये 6, 8, 12 स्थानी असेल व गुरु बलहीन असेल किंवा बुध बलहीन असेल तर शिक्षण पूर्ण होत नाही. ज्यावेळेला शिक्षणाचा किंवा बुद्धीचा विचार करतो त्यावेळेला शिक्षणाचा विचार आपसूक येतो आणि ज्यावेळेला शिक्षणाचा विचार करतो त्यावेळेला गुरु आणि बुधाची दोन्हीचीही साथ लागते आपल्याला. बुध हा बुद्धीचा आणि गुरु हा ज्ञानाचा. त्यामुळे कधीही हे दोन्ही ग्रह शुभ स्थानी आणि शुभ ग्रही असतील तर चांगल्या प्रकारे आपल्याला साथ देऊन जातात. कुंडलीमध्ये पंचमस्थानी मंगळ, शनी, राहू, केतू अगर वक्री नेपच्यून असेल तर शिक्षण पूर्ण होत नाही. पंचमस्थानी बलहीन चंद्र, रवी असलेली मुली अभ्यासामध्ये हुशार नसतात, म्हणजे जास्त त्यांच्याकडून अपेक्षा केली जात नाही. पंचमस्थानी बलहीन म्हणजे रवी, मेष, सिंह, धनु या अग्नी राशीमध्ये नसेल तर बुद्धी मंद ठेवतो. रवी हा अग्नितत्वाचा आहे, मंगळ ग्रहासारखा थोडासा अग्नितत्वाचा आहे. त्यामुळे सिंह राशी
सिंह राशीमध्ये, धनु राशीमध्ये, मेष राशीमध्ये, ह्या तिन्ही अग्नितत्वांच्या राशीमध्ये तो चांगल्या प्रकारे बलवान ठरतो. जसं आपण म्हणतो की सिंह राशीमध्ये मंगळ उच्चीचा बनला जातो, तसंच मेषेचा रवी ही शुभ फल देऊन जातो. त्यामुळे हा रवी बघणं ही खूप गरजेचं आहे शिक्षणाच्या बाबतीत किंवा बुद्धीच्या बाबतीत. पंचम स्थानामधील ज्या वेळेला सिंह धनु ह्या अग्नी राशीमधील जसा रवी चांगली फलं देतो, तसं म्हणजे तो तिथे नसेल तर मंद बुद्धी देतो. अगदी तसंच चंद्र हा पंचम स्थानामध्ये असेल तर हे लोक काय करतात की कुटुंबामध्ये, आपल्या संसारामध्ये छानपैकी गर्क होताना दिसतात. शिक्षणामध्ये जसे यशस्वी होऊन कुटुंबामध्ये पोहोचतील, पण बुद्धीचा योग्य वापर होतच नाही. आपण आता इथे घेऊया छोटासा ब्रेक नंतर अशीच चर्चा चालू राहणार आहे. गुरु ग्रहाविषयी आपण जाणलेलेच आहे. तो जसा पंचम स्थानाचा म्हणजे संततीचा कारक ग्रह आहे, अगदी तसाच हा विद्येचाही कारक ग्रह आहे. तो पंचम स्थानाचाही कारक ग्रह मानला जातो आणि पंचम स्थानामध्ये गुरु जर असेल ते लोक अतिशय विद्वान आणि पांडित्य मिळवणारे असतात. पण गुरु त्याबरोबर शुभ युक्त पण असले पाहिजेत, कारण ते बुद्धीसाठी खूप चांगले योग निर्माण करतात. असे लोक शिक्षणामध्ये शिष्यवृत्ती आणि पारितोषिक मिळवू शकतात. परंतु गुरुचे हे परिणाम अग्नी व जल राशीमध्ये म्हणजे मेष, कर्क, सिंह, वृश्चिक, धनु आणि मीन या राशीमध्ये दिसून येतात. इतर राशीमध्ये गुरु असेल तर ही जी मुलं मुली होतात ना, ती बुद्धी असूनही म्हणजे हुशार असूनही यांच्या शिक्षणामध्ये कोणत्या ना कोणत्या तरी पद्धतीने अडचणी निर्माण होतात आणि त्यांच्यात अडथळे येतात आणि शिक्षण खूप खडतर प्रवासाने पूर्णत्वाला जाते. कारण शेवटी गुरु आहे त्यामुळे तो पूर्णत्वाला घेऊन जातो, पण प्रवास मात्र शिक्षणाचा खडतर होतो. काही वेळेला असं होतं की ते परीक्षा पास होणार नाहीत किंवा परीक्षा त्यांना देता येणार नाही. छोट्या छोट्या मार्कासाठी त्यांचं नुकसान होतं आणि वर्ष फुकट जातं किंवा कौटुंबिक परिस्थितीमुळे शिक्षण मिळणारही नाही, त्यामध्ये अडथळे होतात. पण हे जर जिद्दीने पूर्ण केलं तर ही गुरुच्या अधिपत्याखाली येणारी, बुधाच्या अधिपत्याखाली येणारी जी मुलं मुली असतात ते अतिशय ज्ञानयुक्त आणि बुद्धियुक्त असल्यामुळे आपलं शिक्षण जिद्दीने पूर्णत्वाला घेऊन जातात. शुक्र जर पंचम स्थानामध्ये असेल तर शिक्षणापेक्षा गायन, शिवण, कशिदा, चित्रकला यांची आवड असते. शुक्र हा मुळातच कलाकार ग्रह आहे. कलात्मक आणि खूप छान प्रकारे कलेचे योग देणारा ग्रह आहे. जसा तो ऐश्वर्याचा आहे अगदी तसाच तो कलेचाही आहे. त्यामुळे शुक्राचं जर पंचम स्थानामध्ये असणं हे गायन, शिक्षण, कशिदा आणि चित्रकला याची आवड तरी निर्माण करून देतो. त्या क्षेत्रामध्ये आपल्याला जाता आलं नाही तरी खूप चांगल्या प्रकारे याची आवड असते. अशी मुलं खूप सुंदर चित्र रेखाटतात. पंचमस्थानी जर मेष, सिंह, धनु, कर्क, वृश्चिक, मीन राशीचा शनी असेल तर तो शिक्षण पूर्ण होऊ देत नाही. मिथुन, कन्या, तुला, वृषभ, मकर, कुंभ या राशीचा शनी बुद्धी उत्तम देतो, पण शास्त्रीय विषयांची चांगल्या प्रकारे आवड देतो. इथे ज्या वेळेला शनी असतो ना, तो स्त्रियांच्या कुंडलीमध्ये जर असेल तर अशा स्त्रिया संसारामधील कामामध्ये अतिशय दक्ष असतात, कष्टाळू असतात आणि सोशिक असतात. आपला संसार नेटाने पुढे नेतात खूप चांगल्या प्रकारे. इथं संसारामध्ये किती सहनशक्ती ठेवावी, किती काटकसर ठेवावी ह्या स्त्रियांच्याकडे खूप चांगल्या प्रकारे पाहायला मिळतं आणि शिकायलाही मिळतं. पंचमस्थानी केतू मात्र शिक्षणाच्या बाबतीत अपयशच देतो. येथे जर हर्षल असेल तर विलक्षण बुद्धी आणि प्रतिभा निर्माण करतो. गंमत कशी आहे बघा, इथे संततीच्या बाबतीत हर्षल चांगली फलं देत नाही, पण शिक्षणाच्या बाबतीत मात्र उत्तम प्रकारे चांगली फलं देऊन जातो. आणि हाच जर हर्षल शुभ ग्रहांच्या युतीमध्ये असेल तर मग बोलायलाच नको, खूप चांगली बुद्धिमत्ता देते. ज्याला आपण म्हणतो की राजकीय लेवलची म्हणजे कोणत्या वेळी कोणता कसा निर्णय घ्यावा हे खूप चांगल्या प्रकारे हर्षल देतो. नेपच्यूनची फळे मात्र गुरुप्रमाणे असतात. जसा गुरु हा आध्यात्मिक ग्रह आहे, जसा तो बुद्धीचा, ज्ञानाचा ग्रह आहे, अगदी नेपच्यून त्याच पद्धतीने फलं देतो. पण हा जर नेपच्यून पाप नक्षत्रामध्ये, पापग्रहाच्या युतीमध्ये असेल तर मात्र याची फलं जरा वेगळ्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतात. मंगळ बुधाची युती जर पंचम स्थानी किंवा 1, 3, 5, 9 या स्थानामध्ये, एक स्थान म्हणजे आपलं लग्नस्थान, 3 म्हणजे आपलं तृतीय पराक्रमस्थान, 5 म्हणजे पंचम स्थान आलं शेवटी आणि ते बुद्धीचं स्थान आलं, 9 म्हणजे आपलं भाग्यस्थान. या स्थानी जर ही युती असेल तर मात्र
खूप चांगल्या प्रकारे खेळायची आवड असते. सहसा खेळाडूंच्या पत्रिकेमध्ये ही युती ह्या शुभ स्थानामध्ये चांगल्या प्रकारे पाहायला मिळते. तृतीय स्थानामध्ये खेळाडूंच्या जे काही खेळाडू आहेत नामवंत, त्यांच्यामध्ये बऱ्याच वेळेला आपल्याला तृतीय स्थानामध्ये मंगळ बुधाची आवड निर्माण होते. मंगळ हा कसरतीचा, धाडसाचा कारक ग्रह आहे आणि बऱ्याच गोष्टी आपल्याला करण्यासाठी आपल्या मध्ये धाडस सुद्धा लागतं. मग आपल्या बुद्धीचा वापर कधी होतो की धाडस बरोबर असेल तर. काही काही मुलं मुली लाजाळू स्वभावाचे असतात, त्यामुळे त्यांच्या बुद्धी असून सुद्धा त्यांच्या बुद्धीचा योग्य वापर होत नाही. पण त्याला जर मंगळाची जोड असेल तर खूप चांगलं धाडस त्या लोकांच्या मध्ये असतं आणि आपली बुद्धी आणि आपलं ज्ञान दाखवण्याची योग्य प्रकारे त्यांना संधी मिळते, त्यावेळेस ते दाखवतातही. शरीर आणि बांधेसूद असणं हेही मंगळ बुधाची युती आपल्याला ठरवून देते. मंगळ बुधाची युती कोणत्या स्थानामध्ये असेल तर ती गणितशास्त्राची आवड निर्माण करते आणि त्यामध्ये लवकर प्रगती करते, याचाही आपण विचार करू शकतो. पंचमस्थानी एक शुभ ग्रह असेल आणि एक अशुभ ग्रहाची युती असेल तर शिक्षणामध्ये खूप अडचणी येतात. आपण म्हणतो की शुभ ग्रह बरीचशी चांगली फलं देतात आणि पण याचा फायदा एकच होतो की जर शुभ ग्रह असेल आणि अशुभ ग्रह, शिक्षणामध्ये अडचणी येतात पण शिक्षण मात्र पूर्णत्वाला जातं. बरीच वर्ष रखडली जातात आणि त्यामध्ये शिक्षण पूर्ण होऊन जातं. बुध जर बलवान नसतील आणि पंचमस्थानी शुभ अशुभ ग्रह एकत्र असतील, मात्र उत्तम बुद्धी असून सुद्धा शिक्षणामध्ये यश मिळणार नाही, अडचणी येतात. त्यामुळे पत्रिका पाहताना कधीही पंचमस्थानाचा आणि बुध आणि गुरु बरोबर पापग्रहांचे शुभ अशुभ योग होत नाहीत ना, याचा विचार केला पाहिजे. खेळ ग्रहांचा या कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबूया. तोपर्यंत पंडित मानसीचा नमस्कार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.